1857चं बंड तुम्हाला माहीत असेल, पण त्याच ज्वालेत महाराष्ट्राच्या डोंगर रांगांत एक वेगळीच आग पेटली होती. नाशिक अहमदनगरच्या डोंगरात भिल्ल आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध उघड बंड पुकारलं होतं आणि त्या संघर्षाचं नेतृत्व करत होते एक धैर्यवान योद्धा रघुनाथराव भांगरे. ब्रिटिशांनी जंगलांवर बंदी घातली, कर वाढवले, गावकऱ्यांवर अन्याय केला. शिकार, लाकूड, जमीन सगळ्यावर निर्बंध आले. भिल्लांसाठी जंगल म्हणजे जीवन होतं आणि तेच हिरावलं जात होतं. रघुनाथरावांनी अन्यायासमोर मस्तक झुकवलं नाही. त्यांनी पारंपरिक सैन्य उभारलं नाही. त्यांनी निवडली गनिमी काव्याची वाट. रात्री अचानक हल्ले, सरकारी खजिन्यावर धाड, महसूल जप्त करणे आणि पहाटेपर्यंत पुन्हा डोंगरात विलीन. ब्रिटिश प्रशासन अस्वस्थ झालं. सैन्य होतं, बंदुका होत्या, नकाशे होते, पण या लढ्याचा आत्मा त्यांच्या आवाक्याबाहेर होता. अनेक महिन्यांपर्यंत त्यांच्या कारभाराला मोठा धक्का बसला. डोंगरात प्रत्येक पाऊल टाकताना सैनिक सावध होत होते. शेवटी मोठ्या चक्रव्यूहानंतर रघुनाथरावांना ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं. त्यांना सार्वजनिक शिक्षा देण्यात आली, लोकांना घाबरवण्यासाठी. 1858 साली त्यांनी फाशीची शिक्षा हसत स्वीकारली. ते पराभूत झाले नव्हते, कारण त्यांनी ज्यासाठी उभं राहिलं तो स्वाभिमान अजून जिवंत होता. ब्रिटिशांना वाटलं एक नेता गेला की लढा संपेल, पण त्यांनी पेटवलेली ज्वाला डोंगर दऱ्यांत पसरली होती. आज त्यांच्या नावाचा मोठा गाजावाजा होत नाही, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांचं बलिदान मिसळलेलं आहे. स्वातंत्र्याची लढाई फक्त मोठ्या शहरांत नव्हती, ती जंगलात, सावल्यांत आणि आदिवासींच्या शौर्यातही लढली गेली होती. ही आहे त्या अदृश्य क्रांतीची गोष्ट, जिने ब्रिटिश सत्तेला दाखवून दिलं की मातीशी नातं असलेले लोक कधीच गुलाम राहत नाहीत. अशाच एंटरटेनिंग गोष्टीसाठी फ्लॅश अड्डा एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा.